रविवार 28 जून 2026 रोजी होणारी टीईटी परीक्षा। तर या परीक्षेतील नियम व अटी काय आहेत त्याच अनुषंगाने आपला आजचा व्हिडिओ आहे। उमेदवारांना त्या अनुषंगाने कोणती पूर्वतयारी केली पाहिजे हेच जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय। तेव्हा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा फॉर द नेक्स्ट अपडेट। तर चला सुरुवात करूया, जाणून घेऊया काय आहेत अटी। 31,000 भावी शिक्षकांची परीक्षा फिंगरप्रिंट आणि चेहरा होणार स्कॅन। 28 जूनला जिल्ह्यातील 53 केंद्रावर परीक्षा, केंद्रावर सीसीटीव्हीचीही राहणार नजर। ही बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी नियम काय फक्त एकाच केंद्रासाठी असत नाहीत, तर हे नियम राज्यातील सर्व केंद्रांसाठी लागू असणार आहेत। तेव्हा बातमी जरी अहिल्यानगर जिल्ह्यातली असली तरी सुद्धा नियम मात्र सर्व केंद्रांना सारखेच असणार आहेत। अहिल्यानगर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दिनांक 28 जून रोजी 2 सत्रांत होणार आहे। यंदा परीक्षेसाठी राज्यातून उच्चांकी 6 लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे। जवळपास 6 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। कोणत्या उपाययोजना आहेत चला ते आपण जाणून घेऊया। अहिल्यानगर जिल्ह्यातील 53 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे। जिल्ह्यातील 31,655 जणांनी महाटीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातून जवळपास 32,000 उमेदवारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकार मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे। यंदा प्रथमच चेहरा झाकणाऱ्या बुरखा, मास्क, दुपट्टा आणि टोपी सारख्या वस्तूवर परीक्षा केंद्रांत बंदी घालण्यात आलेली आहे। याची उमेदवारांनी विशेष नोंद घेतली पाहिजे। त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थापकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही। फेस रिकॉग्निशन आणि सीसीटीव्ही देखरेख प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फेस रिकॉग्निशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। पहा या ठिकाणी मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाणार आहे। बुरखा किंवा चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही पोशाखामुळे ओळख पटवण्यात अडचण येत असल्यास उमेदवारांना तो काढूनच तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे। याची उमेदवारांनी नोंद घेतली पाहिजे, विशेष दखल घेतली पाहिजे। परीक्षा केंद्रावर मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, AI आधारित सीसीटीव्ही देखरेख आणि थेट नियंत्रण कक्षातून निरीक्षण करण्यात येणार आहे। मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधने केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। पहा ही कोणकोणती साधने आहेत पहा, मोबाईल आहे, स्मार्टवॉच आहे, कॅल्क्युलेटर यासारखी इलेक्ट्रॉनिक साधनं केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे। म्हणजे थोडक्यात कोणत्याही साधनांचा वापर करायचा नाही। आपल्या जवळ पारदर्शक वस्तू असाव्यात, अगदी पॅड सुद्धा पारदर्शक असावं हे लक्षात घ्या। कोणी कंपास बॉक्स वापरत असेल तर ती सुद्धा पारदर्शक असावी, किंवा पाऊच वापरत असेल तो सुद्धा पारदर्शक असावा। तेव्हा पूर्वतयारी करताना ह्या गोष्टी विशेष लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी। बायोमेट्रिक नोंद होणार आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही ताजी बातमी आहे। नीट पेपर फुटीची आताच आपण अनुभवलेली आहे ती। त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेसाठी राज्यात 6 लाखाहून अधिक उमेदवार प्रविष्ट झाले आहेत। प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक नोंद, फेस रिकॉग्निशन आणि ओळखपत्र पडताळणी केली जाणार आहे। सोबत एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे। त्यामुळे संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सूचना आहे। दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची सुविधा उपलब्ध असली तरी सुद्धा त्यासाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे। लेखनिक हा 12वी पेक्षा अधिक शिक्षित नसावा, 12वी पेक्षा अधिक शिक्षित नसावा। त्याचे वय 19 पेक्षा कमी असावे, हेही महत्वाचं। आणि तो उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्य नसावा। त्याचप्रमाणे परीक्षेच्या दिवशी अचानक लेखनिकाची मागणी स्वीकारली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या। प्रत्येक पानावर आहे क्रमांक। प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक
क्रमांक आणि QR कोड देण्यात आलेला आहे. बोगस उमेदवार किंवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे यंदाची TET परीक्षा राज्यातील सर्वाधिक कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पाडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातून जवळपास 31,655 विद्यार्थ्यांची नोंद आहे. या परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील 13,491 शिक्षकांनी पेपर क्रमांक 1 साठी तर 18,164 शिक्षकांनी पेपर क्रमांक 2 साठी नोंदणी केली आहे. एकट्या जिल्ह्यातून, अहिल्यानगर जिल्ह्यातून. नगर शहरात दोन्ही पेपरसाठी एकूण 53 परीक्षा केंद्रे निश्चित केलेली आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या काही नियम व अटी परीक्षेच्या संदर्भात. तर चला आपण थांबूया या ठिकाणी. रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट न्यूज. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.